त्या प्रकारच्या आणि या क्षणाची एक मोठी बातमी, उद्याचा बंद बेकायदेशीर असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलंय। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, बदलापूरमध्ये झालेल्या घटनांसह राज्यातल्या विविध घटनांच्या निषेधार्थ राज्यातल्या आघाडी सरकारमधल्या सर्व सहकारी पक्षांनी मिळून उद्याला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती, पण ही याचिका मान्य करत उद्याचा बंद मुंबई उच्च न्यायालयानं बेकायदेशीर ठरवला आहे। मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी हा निर्णय दिलाय। कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, अत्यंत महत्त्वाचा हा निर्णय आपल्याला नक्कीच म्हणता येईल बिलीन, कारण ज्या पद्धतीनं हा सगळ्या विरोधी पक्षांनी हा संप पुकारला होता, हा पुकारलेला जो संप आहे हा बेकायदेशीर असल्याचा दावा जो आहे तो याकरता म्हणून ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यासह इतर काही जणांनी ही याचिका दाखल केली होती आणि या दाखल याचिकेवर तातडीची सुनावणी कोर्टाने घेतली। सगळ्यात महत्त्वाचं की राज्याच्या महाधिवक्ता डॉक्टर बिरेंद्र सराफ यांनी सुद्धा राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली। हा संप बेकायदेशीर आहे आणि या पूर्ण होत असताना यामध्ये या सुनावणी दरम्यान अत्यंत महत्त्वाच्या काही गोष्टी समोर आल्या की जर का या पूर्ण विषयाची जी आहे ती पोलिसांनी ऑलरेडी कारवाई केली आहे आणि त्याचबरोबर जर का कारवाई करत असताना आरोपीला अटक केलेली आहे, आरोपीला अटक केल्यानंतर सुद्धा जर या ठिकाणी एसआयटी नियुक्त केल्यानंतर सुद्धा जर का त्या एसआयटी नियुक्त केल्यानंतर राज्य सरकारने कोणती पावलं उचलली नसतील तर गोष्ट वेगळी आहे। पण तीच गोष्टी याच्यातल्या ज्या सगळ्यात महत्त्वाच्या मुख्य न्यायमूर्तींनी उपस्थित केल्या की या सगळ्या विषयामध्ये जर का राज्य सरकारने घेतलेली भूमिका जी आहे आणि त्या भूमिकेवर बदलापूर या ठिकाणी झालेली दगडफेक याचे पुरावे जे आहेत ते ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी हे कोर्टात सादर केले आणि कोर्टात सादर केल्यानंतर सर्वसामान्य माणसालाही याच्यात बरळलं का जात आहे, सर्वसामान्य माणसालाही याच्यात बरळलं का जात आहे। जर का राज्य सरकारने कोणतीच कारवाई केली नाही असं जर का स्पष्ट होत असेल तर गोष्ट वेगळी आहे। प्रशांत, मी तुला थोडंसं थांबवतो। ज्यांनी आत्ताच टीव्ही लावलाय त्यांच्याकरता सगळ्यात महत्त्वाची बातमी, उद्याला राज्यातल्या सर्व राजकीय पक्ष, आघाडीमधल्या सर्व राजकीय पक्षांच्या वतीने म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि शिवसेना उबाठा गट यांच्या वतीने महाराष्ट्र बंदचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र मुंबई उच्च न्यायालयानं या विरोधातली याचिका मान्य करत मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठानं निर्णय दिला आहे, कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही। तसा कोणी प्रयत्न केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी। अतुल लोंढे आपल्यासोबत जोडले गेलेत, काँग्रेसचे प्रवक्ते। अतुलजी, मुंबई उच्च न्यायालयानं निर्णय बंद बेकायदेशीर ठरवलाय आणि कारवाई करू असंही सांगितलंय। नाही, ठीक आहे। असं आहे की लोकांचे मुद्दे उचलणे, महिला या महाराष्ट्रामध्ये किती असुरक्षित आहे हे आपल्याला स्पष्टपणे आपण पाहिलं। एवढा सगळा राळ उठली असताना अकोल्यामधनं, पुण्यामधनं, नाशिकमधनं, ठाण्यामधनं आणि हे सगळं चालू असताना कोल्हापूरमध्ये 10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून केला जातो। या सगळ्या गोष्टी जर विरोधी पक्षांनी पाहत राहावं असं जर असेल तर मग आम्ही आंदोलन करू अहिंसेच्या मार्गाने, गांधीजीच्या मार्गाने आणि कोर्टच्या कारवाईला पुढे जाऊ। कोर्टचा आम्ही सन्मान करतो, पण हे मुद्दे पुढे आणणं हे आमचं काम आहे, ते आम्ही करू। म्हणजे बंद उद्याला तुम्ही करणार नाही पण आंदोलन करणार? बंद आंदोलन राहील। आता लोकांना आम्ही आवाहन करू, आमचं सगळं अहिंसात्मक असतं। काँग्रेस कधीही हिंसेला समर्थन करत नाही, हिंसे समर्थन करत नाही। नाही, बंदमध्ये हिंसेचा विषयच येत नाही। बंद आणि हिंसा अशा दोन गोष्टी मी जोडतच नाही। मला विचारायचं आहे की उद्याचा बंद तुम्ही मागे घेणार का उद्याचा बंद कायम राहणार? पण आता कोर्टाचा आता निर्णय आलेला आहे, त्या संदर्भामध्ये निर्णय होईल। पण जिथपर्यंत मला काँग्रेसचा स्वभाव, काँग्रेस ज्या पद्धतीने लोकांसाठी लढाईला उतरल्यानंतर मग ती लढाई आपल्या पद्धतीनं करतेच, हा स्वभाव आहे। त्यामुळे लोकांचे प्रश्न आणि आपली महिला सुरक्षा हा प्रश्न जो उपस्थित झालेला आहे, यासाठी सरकारला धारेवर धरणं हे विरोधी पक्षाचं काम आहे। बरोबर। गृहमंत्री स्वतःला एवढे स्ट्रॉंग, मुख्यमंत्री स्वतःला एवढे स्ट्रॉंग समजतात आणि एवढी राळ उठली असताना सुद्धा 10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून होत असेल तर हे यांचं अपयश नाही आहे का? बरं अतुलजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो एवढ्याच करता की थेट उच्च न्यायालयातनं अपडेट तुम्हालाही मिळेल लाईव्ह आणि आपण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनाही देऊ। प्रशांत बाग आपल्यासोबत आहेत। प्रशांत, न्यायालयानं काय काय म्हटलंय नेमकं?
प्रशांत, माझा आवाज पोहोचतोय? हो, येतोय मिलिंद, येतोय. प्रशांत, न्यायालयानं काय काय म्हटलंय? आपल्यासोबत अतुल लोंढे आहेत, त्यांनाही समजून घ्यायचं आहे. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या द्विसदस्यीय खंडपीठानं स्पष्टपणे याचिकाकर्त्यांची बाजू जी आहे ती मान्य केलेली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला हा संप करण्याचा अधिकार नाहीये, संप पुकारण्याचा अधिकार नाहीये. ही त्यांची जी भूमिका होती ती भूमिका हायकोर्टानं त्यावर शिक्कामोर्तब केलंय. हा संप बेकायदेशीर आहे अशा प्रकारचा स्पष्ट निर्देश देत राज्य सरकारला या बंद विरोधामध्ये कारवाई करण्याचे सुद्धा त्यांनी स्पष्ट निर्देश दिले. सायंकाळी 5 वाजता मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय याची 26 ऑर्डर सुद्धा पारित करणार आहे. या सर्व विषयामध्ये जे युक्तिवाद जे होते याचिकाकर्त्यांच्या वतीनं करण्यात आले, सुभाष जाग, गुणरत्न सदावर्ते आणि महाधिवक्ता राज्याच्या वतीनं डॉक्टर बिरेंद्र सराफ यांचे, या युक्तिवादामध्ये जो सगळ्यात महत्त्वाचे 3 मुद्दे जे उपस्थित करण्यात आले होते, जे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांनी मान्य केले की मुळात ही जी घटना घडली आहे त्या घटनेची दखल पोलिसांनी घेतली आहे. या दखल घेत असताना ज्या पोलिसांनी हलगर्जीपणा केला होता त्याच्यावर राज्य सरकारनं कारवाई केलेली आहे. आणखी याचबरोबर कायदा अधिकाधिक कडक कारवाई करण्यासाठी पावलं उचलले. विशेष चौकशी समिती अर्थात SIT स्पेशल इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम ही राज्य सरकारनं या ठिकाणी नॉमिनेट सुद्धा केलेली आहे. ठीक आहे प्रशांत, मी तुला थोडंसं थांबवतो. अतुलजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? तुम्ही ऐकलंय की जजनी काय काय म्हटलंय आपल्या आदेशात? सविस्तर ऑर्डर थोड्याच वेळात येईल. तुमची काय प्रतिक्रिया आता? नाही, असं आहे की आता ऑर्डर आल्यानंतरच आपल्याला त्याच्यावरची प्रतिक्रिया देता येईल. जजनी एक कमेंट पास करणं, स्ट्रिक्चर पास करणं आणि ऑर्डर याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला अंतर दिसलेलं आहे. कदाचित ते डायरेक्शनही असू शकतंय. त्यामुळे एकदा ऑर्डर येऊ द्या. आम्ही न्यायालयाचा नेहमी सन्मान करणारे लोक आहोत, पण लोकांसाठी लढणे हे विरोधी पक्षाचं काम आहे आणि तो संविधानिक अधिकार मिळालेला आहे. त्यामुळे हे बोलणं आणि सदावर्तेंनी प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या गोष्टीमध्ये जाऊन लोकांचं नुकसान करणे हे आम्ही पाहिलेलं आहे. मराठा आरक्षणामध्ये तेच गेलेले होते, एकमतानं पास झालेला. आणि आज महाराष्ट्र कोणत्या गोष्टीला पुढे जातोय हे आपण बघतोय. त्याच्यामुळे हे आम्ही बघतोय आणि समजतो पण आहे आणि जनता पण समजते हे सगळं, हे की काय काय कसं काय कोणासाठी केलं जातं, कसं ठरवून केलं जातं. नाही अतुलजी, तुम्हाला असं म्हणायचं की मुंबई उच्च न्यायालयाचा हा निर्णय किंवा आदेश पण प्रेरित आहे किंवा प्रभावित आहे? मी न्यायालयाच्या संदर्भात काहीच बोललेलो नाहीये. मी जे बोललो ते महाराष्ट्रालाही कळतं, आपल्यालाही कळतं. ऑर्डर आल्यानंतर ऑर्डर बघून काय ते आमचे ज्येष्ठ नेते त्यांनी महाविकास आघाडीचे तसा निर्णय घेतील. बरं, पण तुम्हाला वैयक्तिकरित्या काय वाटतं? बंद केला पाहिजे का न्यायालयाच्या आदेशानुसार आता बंद करणं योग्य नाही? आता तुम्हाला उलटा प्रश्न आहे. सातत्याने जर छोट्या छोट्या मुली 3री 4थीतल्या सातत्याने या घटना होत असेल आणि सरकार SIT लावून सरकार आम्ही कारवाई केली असं म्हणून हे इतके दिवस झोपलं होतं ना सरकार, म्हणजे याच्यावर उद्या पांघरून घातलं तर जनतेपुढे जायला नको. जनतेपुढे जाणं, रोष दाखवणं आणि अशा घटना घडल्या नाही पाहिजे याच्यासाठी समाजात जरब बसवणं अशा लोकांवर, हे पण विरोधी पक्षाचं काम आहे. विरोधी पक्षही हा त्यातला एक भाग असतो. ठीक आहे, आम्ही ते करू. ठीक आहे अतुलजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. तुम्ही फार घाईने चालताय त्याच्यामुळे काही हरकत नाही. तुम्ही सविस्तरपणे प्रतिक्रिया दिली तेवढ्या तातडीने तुमचे आभार. अतुल लोंढे काँग्रेसचे प्रवक्ते असं म्हणत होते की अंतिमतः नेते एकत्र बसून थोड्याच वेळात निर्णय घेतील. प्रशांत, न्यायालयानं सविस्तर ऑर्डर तर न्यायालयाची येईल, पण न्यायालयानं असं म्हटलंय की कारवाई करावी, म्हणजे सरकारला आदेश दिलेत. 3 गोष्टी महत्वाच्या असतात मिलिंद या सगळ्या विषयामध्ये. ज्यावेळेस पीठावरून एखादे न्यायमूर्ती वक्तव्य करतात त्या वक्तव्याला आधार मानलं जातं. त्याच्या अर्थातच लेखी आदेश ते देणार आहेत ही एक फॉर्मॅलिटी सुद्धा मानली जाते. पण ज्यावेळेस डायसवर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी राज्याचे महाधिवक्ता आणखी याचिकाकर्त्यांचे सगळे वकील प्रतिनिधी यांना स्पष्ट शब्दात सांगितलं की कोणत्याही राजकीय पक्षाला अशा प्रकारचा संप पुकारण्याचा, संप करण्याचा, बंद करण्याचा अधिकार नाहीये. आणि जर कोणी असं करत असेल, सर्वसामान्य लोकांना याचा त्रास होत असेल तर राज्य सरकारने त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी असे निर्देश कोर्ट देतोय. याची सविस्तर ऑर्डर आम्ही संध्याकाळी देऊ. ज्यावेळेस मुख्य न्यायमूर्ती अशा प्रकारचं वक्तव्य डेस्कवर करतात ते वक्तव्य सगळ्यात महत्वाचं नक्कीच मानलं जातं.
आणि अर्थातच जसं अतुल लोंढे आता बोलले की कोर्टाची ऑर्डर आल्यानंतर काय त्याच्यावर प्रतिक्रिया करू, कारण कोर्टवर तर तिथे काय बोलले, आणखी त्यानंतर दुसरी गोष्ट की हे काय बोलले, ज्यावेळेस केस क्लोज करत असताना न्यायमूर्ती डायसवर एखादी गोष्ट सांगतात ते अर्थात स्पष्टता असते की त्यांच्या त्या भूमिकेवरची। त्यामुळे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय, न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या द्विसदस्यीय खंडपीठानं हा संप बेकायदेशीर असल्यावर शिक्कामोर्तब नक्कीच केलं असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल। या सगळ्या विषयामध्ये सर्वसामान्य माणूस का भरडला जावा हा प्रश्न जो याचिकेमध्ये उपस्थित करण्यात आला होता, याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद जो आहे तो मुख्य न्यायमूर्ती अर्थात हायकोर्टानं मान्य केलाय असं प्रथम दर्शनी स्पष्ट मत आपल्याला नक्कीच प्रशांत, मी तुला थोडंसं थांबवतो, कारण हेही जाणून घ्यायचंय की कारवाईचे आदेश सरकारला येतील तर ते काय प्रकारचे येऊ शकतात। पण थोड्या वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांची सुद्धा पत्रकार परिषद झाली होती बंदच्या समर्थनार्थ। त्यांनी दुपारी 2 वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळा असं म्हटलं होतं। त्यांनी काय म्हटलं होतं आपण ऐकूयात एक सेकंद। की उद्याचा बंद हा राजकीय कारणासाठी बंद नाही आहे। उद्याचा बंद हा विकृती विरुद्ध संस्कृती याकरता हा बंद आहे। एक अस्वस्थतेला वाचा फोडण्यासाठी उद्याचा बंद, जसं सरकार म्हणते की विरोधी पक्षांनी, होय आम्ही विरोधी आहोत, पण आम्ही विरोधी या विकृतीचे आहोत। त्याच्यामुळे उद्याचा बंद हा विकृतीच्या विरोधकांनी केलेला बंद आहे। परत एकदा सांगतो की विकृती विरुद्ध संस्कृती असा हा बंद उद्याचा असणार आहे। तर सणासुदीचे दिवस आहेत, गणपती बाप्पा येत आहेत, दहीहंडीची प्रॅक्टिस सुरू आहे। थेट जाऊयात राज्यातले ज्येष्ठ